जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. गुरुचा वारसा गादी कोणाला मिळते. गुरु कोणाला आपली वारसा चालवायला देतात त्याची आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्हाला माहिती आहे का, 2 शिष्य होते एका गुरूंचे. खूप शिष्य होते त्यांचे. बरेचसे जण निघून गेले. कोणी कथा करायचे, कोणी कीर्तन करायचे, कोणी नामजप करायचे, कोणी आणि काही शिष्य राहिले होते, काही शिकणारे होते. आता बाबा वयोवृद्ध झालेले, थकलेले, आता त्यांच्याकडनं काही होत नाही. त्यावेळेस त्यांनी विचार केला, आता आपल्याकडनं काही होत नाही, आता आपला वारसा कोणाला तरी चालवायला दिला पाहिजे, आपला आश्रम. मग आता आपला आश्रम कोणाला चालवायला द्यायचा, कोण योग्य आहे. त्यावेळेस ना तिथे 2 शिष्य राहायचे नेहमीसाठी. त्यातला एक इतका साधासुधा होता, सिंपल, आणि एक इतका चतुर होता. कुठलं काम करायचं, गुरुजी तुम्ही एकटे राहाल का आश्रमात? नाही नाही, मी तुम्हाला सोडून जात नाही. याला सांगितलं ते काम करायचं. गुरुजींना वाटलं, गुरुजींना माहीत होतं, जेवायच्या आमंत्रणाला गावातून विचारायचे, गुरुजी तुमची इच्छा आहे तर मी जाऊन येतो, आणि हा निघून जायचा. गुरुजी बघायचे, काही बोलत नव्हते. आता या दुसरा शिष्य होता, कधीच काही बोलत नव्हता. गुरूंना तसंही कमी बोलणारे लोक आवडतात, जास्त बडायकी मारणारे लोक आवडत नाही गुरुजींना. प्रत्येकाच्याच गुरूंना आपले गुरु पण कमी बोलतात. आणि वारसा हक्क द्यायचं ठरवलं. विचार पडला तर गुरुजीला वाटलं याला राग येईल, परीक्षा घेतली पाहिजे, गुरुपरीक्षा कोण पास होते म्हणून. आणि दोघांना 2 फळं दिली. 2 फळं घेऊन त्या 2 शिष्यांना सांगितलं की एक काम करा, हे फळ घ्या आणि अशा ठिकाणी जाऊन खा की जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही. ठीक आहे. आणि दोघंही जण गेले. आता हे चॅप्टर होतं. दुसरा जो होता तो फिरला, सगळीकडे फिरून आला आणि सांगितलं उद्या भेटा. सगळीकडे फिरते, वनात जाते, रानात जाते, याला काही जागा मिळाली नाही, एकांतवास मिळत नाही. हा जो होता याने खाल्लं फळ. सकाळ झाली, गुरुजीकडे फळ घेऊन गेला. गुरुजीने विचारलं, का तू फळ खाल्लं नाही? म्हणते नाही, मी खाल्लं. काय, कसं खाल्लं, कुठे होता? म्हणजे महाराज, मी माझ्या खोलीमध्ये गेलो, माझ्या कक्षेमध्ये गेल्यानंतर मी लाईट बंद केले, अंधार केला, माझ्याशिवाय खोलीमध्ये कोणीच नव्हतं, आणि मी फळ कापलं आणि खाऊन घेतलं. का रे बाबा, यांनी तर अंधार केला, खोलीमध्ये उजेड येऊ दिला नाही, यांनी ते एकांतामध्ये खाल्लं, मग तू का रे केलं तसं? तो म्हणाला, गुरुजी मी तसंही करून बघितलं. मी वनात गेलो, रानात गेलो, नदीच्या तळ्याशी गेलो, अवतीभोवती सगळे एकांतामध्ये गेलो, जंगलात गेलो, खोली बंद केली, दार बंद केलं, लाईट बंद केला, पण मी एकटा होतच नाही. मी जिथे जिथे जायचं तिथे तिथे माझा परमात्मा सोबत दिसायचा, मला माझे देव दिसत होते. त्यावेळेस गुरुच्या लक्षात आलं, हा सर्वांमध्ये भगवंत शोधतो, याला साक्षात देव दिसतो, हा कणाकणामध्ये चराचरामध्ये वास भगवंताचा आहे, हा जाणतो की परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांचा आत्मा एक आहे आणि समभाव पाहतो. त्यावेळेस गुरुजींनी त्याला गादी दिली, वारसा गादी दिली. आणि गुरुजींनी सांगितलं, जो साधा होता, कमी बोलायचा, सांगितलं ते काम करायचा, त्याला कधीच अंधारात देखील तो एकटा नव्हता, सगळीकडे भगवंत होता सोबत. तो जिथे पाहिलं, नजर गेली तिथे देवाचाच वास दिसला. आणि गुरुजींनी सांगितलं, हाच योग्य शिष्य आहे, आणि गुरु वारसा आता चालवायला तो गुरुजींच्या परीक्षेमध्ये पास झाला, आणि गुरु वारसा आता त्या साध्यासुध्याला दिला. म्हणून देवाला देखील साधी सुधी भक्ती पाहिजे, गुरूंना देखील जास्त गौ शिष्य पाहिजे नाही. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.